नमस्कार. नेहमीचीच अंड्याची भाजी किंवा मग अंडा भुर्जी खाऊन कंटाळला असाल तर आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन अंड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. करायला अतिशय साधी, सोपी आणि झटपट तयार होते. त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे बटर घातलंय. आता यामध्येच आपल्याला 2 चमचे तेल घालायचे आहे. आता यामध्येच 1 चमचा ठेचून घेतलेलं आलं लसूण घालायचा. कुठल्याही भाजीमध्ये आलं लसूण असा ठेचून घातला की त्याचा फ्लेवर छान येतो. आलं लसूण परतला की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा खूप जास्त गोल्डन ब्राऊन नाही तर असा गुलाबी रंगावर छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला. आता यामध्येच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा आणि हा टोमॅटो आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. तर इथे 2 मिनिटांनंतरच बघा टोमॅटो आणि कांदा आपले व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर, त्यानंतर अर्धा चमचा आपला घरगुती मसाला आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा वापरू शकता. आता हे मसाले आपण एक 10 ते 12 सेकंद कांदा टोमॅटो सोबत व्यवस्थित परतून घेऊ. मसाले चांगले शिजले जावे यासाठी यामध्ये 1 कप पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हा मसाला 2 मिनिटं शिजवून घेऊ. तर इथे आपला हा मसाला 2 ते 3 मिनिटं चांगला शिजवून घेतलेला आहे. यातलं संपूर्ण पाणी आटलं गेलेलं आहे आणि आपला हा मसाला अगदी मस्त चमचमीत असा तयार झाला. आता यामध्ये आपल्याला 2 बॉईल केलेली अंडी किसून घालायची आहे. तर या ठिकाणी बघा 2 बॉईल करून घेतलेली अंडी मी यामध्ये किसून घातलेली आहे. याला व्यवस्थित असं आपल्याला मसाल्यांसोबत 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढायची. तर 2 मिनिटांनंतर या ठिकाणी आपली जी अंडी आहे मसाल्यांसोबत व्यवस्थित अशी एकजीव झालेली आहे, छान शिजलेली आहे. याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 1 अंडं फोडून घालायचं आहे. आता हे फोडून घेतलेलं अंडं आपण यासोबत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. ही वेगळ्या पद्धतीची अंड्याची भाजी जर तुम्ही याआधी कधीही ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तर इथे आपली ही अंड्याची भाजी तयार झाली. यालाच अंडा घोटाळा असं देखील म्हणतात. आता आपण सर्वात शेवटी यावर एक हाफ फ्राय करून घालणार आहोत. त्यासाठी एका तव्यावर 1 चमचा तेल घातलेलं आहे. 1 अंड फोडून घालायचं, चिमूटभर मीठ घालायचं, चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल मिरची पावडर. आता हे तयार केलेलं हाफ फ्राय आपल्याला आपल्या अंडा घोटाळ्यावर ठेवायचं आहे. आता हा अंडा घोटाळा पावासोबत, चपातीसोबत, तंदूर रोटीसोबत किंवा मग नानसोबत सर्व करू शकता. चवीला अप्रतिम लागतं आणि बनवायला अतिशय साधा आणि सोपं आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.